नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी बरोबर. जर तुम्ही दापोलीमध्ये बोरोंडीजवळ प्रॉपर्टी शोधत असाल, एक ॲग्रिकल्चर फार्म हाऊस, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बजेट जे आहे प्रॉपर्टीचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मोठी प्रॉपर्टी आहे, कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, रोड टच आहे. पूर्ण जो एरिया आहे, क्षेत्रफळ जे आहे प्रॉपर्टीचं हे आहे 25 गुंठा. टोटल ॲग्रिकल्चर लँड आहे आणि ॲग्रिकल्चर लँडवर डेव्हलपमेंट केलेली आहे. सिंगल मालक आहेत, सगळे पेपर्स व्हॅलिड आहेत प्रॉपर्टीचे. डायरेक्ट मालकांची प्रॉपर्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येतो. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जी पण मीटिंग असेल, जो पण व्यवहार असेल, हा तुमचा डायरेक्ट जे मालक आहेत, जे ओनर आहेत यांच्याबरोबर होणार आहे. तुमचे सगळे डाऊट्स आपण क्लिअर करून देऊ, कारण आपलं रिअल इस्टेट बरोबर कन्सल्टन्सी पण आहे. त्यामुळे जेही पेपरवर्क्समध्ये काही अडचण असेल तर आपण तेही तुम्हाला क्लिअर करून देऊ. तर आता आपण एक्सप्लोर करूया ही प्रॉपर्टी. मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो, हे जे फार्म हाऊस बांधलं आहे हे दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो. तर चला सुरुवात करूया ह्या व्हिडिओची. तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला हा जो आजूबाजूचा परिसर आहे, हा रस्ता आहे, ह्याची माहिती देतो. तर बघा, आता आपण ज्या रोडला उभे आहोत हा आहे स्टेट हायवे, हा आहे दापोली बोरोंडी रोड. आणि इथून हा रस्ता जो खालच्या दिशेला गेला हा गेला बोरोंडीकडे. इथून तुम्हाला बोरोंडी बीच जो आहे तो आहे 9.5 किलोमीटर बाय रोड. आणि जो सी शोर आहे, जो प्रॉपर सी शोर आहे, हा तुम्हाला 5.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून दापोली मार्केट किंवा दापोली एस.टी स्टँड हे 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि रोड टच प्रॉपर्टी आहे आपली, लीगल रोड ॲक्सेस आहे प्रॉपर्टीला. हा बघा, अशा प्रकारे रोड टच प्रॉपर्टी आहे. हे जे सिमेंट पोल दिसतात तुम्हाला, ही बाउंड्री आहे. आणि जे क्षेत्रफळ आहे हे वरपर्यंत गेले, म्हणजे जे वरती ते झाड दिसतंय ना, त्या झाडापर्यंत क्षेत्रफळ गेले. आपल्या प्रॉपर्टीमध्ये मोजकी आंब्याची झाडं आहेत आणि बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत. आणि हे बघा, अशा प्रकारे बांधकाम आहे, पूर्ण मोठं क्षेत्रफळ आहे बांधकामाचं. तर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. आणि हो, वरतून जर आपण उभे राहिलो बॅल्कनीमध्ये तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला पूर्ण इकडून समुद्राचं दर्शन होतं. आता ऊन आहे त्यामुळे ते जो व्ह्यू आहे तो रेस्ट्रिक्ट आहे, तो आपण दाखवू नाही शकत आहे तुम्हाला. हे बघा, अशी आंब्याची झाडं आहेत, ती सगळी लागती झाडं आहेत आंब्याची. आणि इथे तुम्हाला एक असा मोठा ओपन पॅसेज पण भेटतो आहे स्टार्टिंगलाच. आणि ह्या प्रॉपर्टीला बोरवेल आहे, ती कॉमन बोरवेल आहे. म्हणजे हे जे बाकीचे बंगलोस आहेत ना खालच्या साईडचे, पण ह्याला कॉमन बोरवेल आहे. तर तुम्ही बोरवेलचं पाणी त्या प्रकारे घेऊ शकता. सिंगल बोरवेलमधून प्रत्येक बंगलोसला वॉटर सप्लायची फॅसिलिटी केलेली आहे. तुम्हाला इकडे 3 फेज इलेक्ट्रिसिटी आहे, इंडिव्हिज्युअल मीटर्स आहेत प्रत्येकाला. आणि आपली जी प्रॉपर्टी आहे ह्या बंगलोची, ही बघा, हे जे सिमेंट पोल दिसतात ना तुम्हाला, हा एक पोल खाली पडला, तर ह्या सिमेंट पोलवरून हे जे वरती केलेत, अशा प्रकारे वरपर्यंत आपली ही प्रॉपर्टी आहे. आणि अशा प्रकारे मोठं असं बांधकाम केलेलं आहे बंगल्याचं. मी आता तुम्हाला आतून दाखवतो बंगलो, मग आपण वरच्या साईडला पण जाऊया आणि वरतून पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल. तर जे फार्म हाऊस आहे हे 1+1 आहे. आणि तुम्हाला कार्पेट एरिया इकडे भेटणार आहे 1300 + 1300, म्हणजे ओव्हरऑल 2600 स्क्वेअर फूटचं कार्पेट आहे. खाली भव्य असा हॉल आहे, 2 बेडरूम्स आहेत, भव्य किचन आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर वरती तुम्हाला 2 बॅल्कनीज आहेत, एक मोठा टॅरेस आहे, एक मोठी बॅल्कनी आहे. तर मी ते सगळं आता तुम्हाला दाखवतो. आता आपण एंटर करूया बंगलोमध्ये. तुम्हाला बघा, इथे व्यवस्थित कार पार्किंग वगैरे पण आहे टोटल. आणि अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. अजून कन्स्ट्रक्शन फायनल, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन केलं आहे हे फायनल स्टेजला नाही आहे. म्हणजे तुम्हाला घेऊन थोडंफार मेंटेनन्स आहे, म्हणजे कलर वगैरे तुम्हाला तुमच्या पद्धतीने करू शकता येईल. कलर वगैरे तुम्हाला तुमच्या पद्धतीने करता येईल, ते तुम्हाला करावं लागेल. व्हेंटिलेशन चांगलं आहे, तुम्हाला समोरच 2 विंडोज भेटत आहेत. आणि हो, दिशा जर सांगायची झाली ना तर ही पूर्व पश्चिम आहे. म्हणजे बंगलोच्या वरच्या साईडला ही पूर्व दिशा आहे, मागच्या साईडला पश्चिम दिशा आहे. तर अशा प्रकारे वास्तूच्या हिशोबाने तुम्हाला एंट्री पण आहे बंगलोला. त्या बघा, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हेंटिलेशन आहे. इथून ही जी एंट्री आहे ही किचनचं आहे. इथून पण तुम्ही ॲक्सेस करू शकता किंवा एक्झिट करू शकता. तिकडून बेडरूमचं आहे तुम्हाला एक्स्ट्रा डोर. तर आता आपण सगळं आतून बघूया. तर चला आता जाऊया बंगलोच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवतो कशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे टोटल. तर बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे अशी एक छोटीशी बॅल्कनी भेटते. आणि मग तुम्हाला इथे वुडन डोर्स आहेत व्यवस्थित.
आणि भव्य असा हॉल आहे. तर हॉलला टोटल बघा 1 2 3 विंडोज आहेत. तुम्हाला व्हेंटिलेशन चांगले आहे. आता पण चांगली हवा सुटली आतमध्ये, थंड आहे वातावरण पूर्ण. आणि खूप मोठा असा तुम्हाला इथे हॉल भेटतोय, स्पेशियस. तिकडून तुम्हाला स्टेअर्स आहेत वरती जाण्यासाठी, फर्स्ट फ्लोअर ॲक्सेस करण्यासाठी. त्याच्यानंतर जे बेडरूम आहेत इथे बघा, इथे असं एक सिटिंग एरिया किंवा तुम्ही इथे काही स्टोरेज वगैरे ठेवू शकता, त्याचं एक प्रोव्हिजन केलेलं आहे मार्बलचं. आणि इथे तुम्हाला एक आहे बेडरूम लेफ्ट साईडला. बेडरूमला तुम्हाला 2 विंडो आहेत. तुम्हाला बेडरूमला टॉयलेट आहे, इंग्लिश टॉयलेट आहे इथे तुम्हाला. हे बघा, हा बेडरूम आहे मोठा. इथे तुम्हाला वॉश बेसिन आहे. इथेही तुम्हाला एक कॉमन टॉयलेट आहे. इकडे तुम्हाला इंडियन टॉयलेट आहे कॉमन. इथे अजून एक बेडरूम आहे. हा बघा, हा एक बेडरूम आहे इथे तुम्हाला. आणि ह्या साईडला तुम्हाला आहे किचन. किचन पण भव्य आहे. इकडे एक एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला. स्टोरेज आहे, सगळं बनवलेलं आहे. तुम्हाला इकडे गॅस कनेक्शन ऑलरेडी घेतलेलं आहे. इथे तुम्हाला प्लॅटफॉर्मला, किचन प्लॅटफॉर्मला तुम्हाला विंडो आहेत दोन्ही साईडला. तर हे व्हेंटिलेशन आहे तुम्हाला इथे. आणि इथून जे मी तुम्हाला बाहेरून दाखवलं मगाशी, तर इथूनही तुम्ही तुमचं किचन ॲक्सेस करू शकता किंवा एक्झिट करू शकता. तर हे एक प्रोव्हिजन केलेलं आहे. वरती इकडे तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे पूर्ण. वरती जाऊया आता आपण फर्स्ट फ्लोअरला. बघा, परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी. हॉल, किचन, 2 बेडरूम खाली. आणि आता आपण वरती जाऊया. इथे तुम्हाला विंडो आहे स्टेअर्सला. तर वरती आल्यानंतर तुम्हाला असा एक पॅसेज आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक छोटी बॅल्कनी आहे. बघा, ह्याला तुम्ही बेडरूममध्ये पण कन्वर्ट करू शकता. जर तुम्हाला ह्याची गरज नाही आहे तर तुम्ही ह्याला बेडरूममध्ये कन्वर्ट करू शकता. आणि ही जी मागची जागा आहे, मी मगाशी तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला, ती वरपर्यंत ही पूर्ण आपली जागा आहे. ते खाली एक आंब्याचं कलम मोठं, हे एक, हा तिसरं, असे 3 कलम आहेत आपल्या जागेमध्ये. आणि छोटे फार काजू पण आहेत, आणि छोटे मोठे काजू पण आहेत. तुम्ही इकडे काजूची लागवड करू शकता. आता ह्याला चेनलिंग फेन्सिंग नाही केले, त्यामुळे काजूची रोपं लावलेली ही गुरांनी उद्ध्वस्त केलीत. पण तुम्ही चेनलिंग फेन्सिंग प्रॉपर केली तर हे व्यवस्थित होईल. आणि ह्या जागेला, वरच्या जागेला प्लॉटिंग केली तर तुम्ही इकडेही वरती बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करू शकता तुमच्या पद्धतीने. किंवा फार्मिंग वगैरे तुम्ही करू शकता. इकडे तुम्ही ते युटिलाइज करू शकता फार्मिंगसाठी. आंब्याची कलमं, काजूची झाडं वगैरे, ह्याच्यासाठी ही जागा पूर्ण वरची तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये भेटते, उपलब्ध आहे, ज्याला तुम्ही डेव्हलप करू शकता ते दगड वगैरे फोडून. आणि मागच्या साईडला तुम्हाला असा पॅसेज भेटतोय बंगलोच्या. हे जे सगळ्या विंडोज मी तुम्हाला दाखवल्या, त्याला वरतून तुम्हाला एक पाशी पत्र्याचे शेड पण भेटत आहेत. आणि बघा, इथेही तुम्हाला वरती एक टॉयलेट आहे. टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही आहे इकडे. तुम्हाला इकडे इंग्लिश टॉयलेट भेटतो. आणि आता बघूया सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ द बंगलो. तर बघा, असं भव्य असं तुम्हाला इथे टॅरेस भेटतं. तुम्ही मोठे मोठे इव्हेंट्सही इथे करू शकता. आणि आत्ताही दुपारच्या वेळी, म्हणजे बघा दुपारचे 3 वाजलेत तरी गार अशी हवा सुटली इथे. सुंदर वातावरण आहे, आजूबाजूला निसर्गाचं दर्शन आहे तुम्हाला. प्लस मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इथे समोरच तुम्हाला समुद्राचं दर्शन होतं संध्याकाळच्या वेळी. पूर्ण समुद्र इथून समोर दिसतो तुम्हाला. आणि प्रॉपर एकदम स्पेशियस जागा आहे. जास्त काही करायची गरज नाही तुम्हाला जर सेकंड होम पाहिजे असेल तर. आणि इथून मी तुम्हाला बॅल्कनीमधून एक व्ह्यू दाखवतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्या बजेटच्या बद्दल डिस्कस करूया व्हिडिओच्या शेवटी. बघा, याची तुम्हाला भव्य इथे बॅल्कनीही भेटते. आणि शांत निवांत परिसर आहे. ऑलरेडी लोकांचे आजूबाजूला बंगलोज आहेत. हे ऑलरेडी सगळे बंगलो गेलेले आहेत. काही काही लोक राहायला पण आली आहेत तिथे. आणि तुम्हाला वाडी वस्ती पण जवळच आहे. समोर त्या साईडला मंदिर आहे, तिकडे वाडी वस्ती आहे तुम्हाला. आणि बाकी सगळे लोकेशन्स तुम्हाला जवळ आहेत. तुम्हाला मुंबई आणि पुण्याचा डिस्टन्स मी सांगतो आता.
तर मुंबई तुम्हाला इथून 236 किलोमीटर आहे आणि पुणे तुम्हाला इकडून अराऊंड 200 किलोमीटर आहे बाय रोड जे पण आहे. आणि जर तुम्हाला ट्रेननी यायचं असेल, रेल्वेचा प्रवास करायचा आणि इथपर्यंत ॲक्सेस करायचं आहे, तर तुम्ही खेड रेल्वे स्टेशनला उतरून येऊ शकता. तर खेड रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो ह्या प्रॉपर्टीचं बजेट किती आहे, प्राईस कशी आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. पूर्ण जागा ही ॲग्रिकल्चर लँड आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हा पॉईंट म्हणजे नोटीस करून ठेवा, पूर्ण प्रॉपर्टी ॲग्रिकल्चर लँड आहे, NA केलेली नाही आहे, शेतजमीन आहे. आणि जे घर बांधलेलं आहे ह्याचे प्रॉपर पेपर्स आहेत मालकांकडे. आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा एन्क्वायरी असेल तर जो नंबर रिफ्लेक्ट होतो आहे स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा. आणि ह्या प्रॉपर्टीची जी आस्किंग प्राईज आहे ही आहे 45 लाख रुपये. नेगोशिएबल आहे स्लाइटली, ऑन टेबल प्राईस नेगोशिएट होईल आणि जी फायनल मीटिंग असेल तुमची ही मालकांबरोबर होईल. बाकी जर तुम्हाला एक्स्ट्रा काही कन्सल्टन्सीबद्दल एन्क्वायरीज असतील किंवा काय एन्क्वायरीज असतील तरी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टीबरोबर, कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.